सर्व समाज बांधवांना जय जिजाऊ, जय शिवराय. मी सचिन हवळे पाटील या आपल्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून मी सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो की जे विदर्भातले मराठे आहेत, खानदेशातले मराठे आहेत, पश्चिम महाराष्ट्रातले मराठे, सर्वांना एक मी आवाहन करतो की आपण आजपर्यंत या लढ्यामध्ये मराठ्यांच्या पाठीशी राहिलात. तुमचे कुणबीचे दाखले आहेत, तुम्ही कुणबीमध्ये आहात, पण मनोज जरांगे पाटलाच्या पाठीमागे तुम्ही खंबीरपणे छातीचा कोट करून उभे आहात. पण आता जी घटका आलेली आहे ती अंतिम टप्प्याची आहे आणि तुमच्या सर्वांच्या साथीची गरज आहे. म्हणून मी विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठ्यांना एक आव्हान करतो की येणारी आता 24 तारखेची जी बैठक आहे आपली, जी जागतिक लेवलची आहे, त्या जागतिक लेवलच्या बैठकीला तुम्ही सगळ्यांनी आवर्जून यायचं आहे. कारण आज आपल्याला असं झालेलं आहे की प्रत्येक समाज बांधवांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की आपल्याला आपले 2-2, 5-5 फॉर्म प्रत्येक गावातून भरायचे का एक सक्षम उमेदवार आपल्याला उभा करायचा, की कुठली तरी 3री-4थी आघाडी तयार करायची किंवा तटस्थ राहायचं का बहिष्कार टाकायचा. आता बहिष्कार टाकणं म्हणजे हे चुकीचं काम आहे आणि तटस्थ राहणं हे चुकीचं काम आहे. एक उमेदवार द्यायचा तर तो द्यायचा कुणाला किंवा काय भूमिका घ्यायची 3री-4थी आघाडीमध्ये काय. तर मनोज जरांगे पाटील हे 24 तारखेला आपली भूमिका जाहीर करणार आहे. सर्वांनी, तुम्ही सर्वांनी त्या मीटिंगला, त्या बैठकीला येणं हे अपेक्षित आहे. 23 तारखेला संध्याकाळी जे बाहेरगावचे समाज बांधव आहे त्यांना मी आवाहन करतो की जे दूरवर राहतात त्यांनी आदल्या दिवशी मुक्कामी या. तुमच्या सर्वांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था आंतरवाली सराटी येथे मोठ्या प्रमाणात केलेली आहे. जवळ तो मनोज जरांगे पाटील हे एक मोठी भूमिका घेण्याची शक्यता आहे असं आम्हाला वाटतं आणि मनोज जरांगे पाटलांनी ती भूमिका घ्यावं. आरक्षण भले थोडंसं उशिरा मिळालं तरी चालेल, पण आज जे गाव लेवलला प्रत्येक गावागावात, तालुक्यामध्ये जी एक वातावरण निर्मिती झालेली या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे, आज ओबीसी बंधू असेल, धनगर बांधव असेल, मुस्लिम बांधव असेल, दलित बांधव असेल, मराठा, म्हणजे हे सर्व जाती धर्माचे एक झालेले आहे आणि त्याचं इतकं समाधान आम्हाला होत आहे. आरक्षण भले थोडं उशिरा मिळालं चालेल, पण भाईचारा जो असतो, भाऊबंदकी असते, ब्राह्मण समाज असेल, म्हणजे 18 पगड जातीचे एकमेकांना रिस्पेक्ट द्यायला लागलेले. मराठा समाज हा सर्व समाजाचा मोठा भाऊ आहे आणि आज त्याची भूमिका त्यांनी पार पाडलेली आहे. आणि ह्या सर्व 18 पगड जातीच्या भावना अशी आहे की आज आपल्या मोठ्या भावावर अडचण आलेली आहे आणि हे सर्व जाती धर्माचे बांधव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. मनोज जरांगे पाटलांना आमची एक हात जोडून विनंती आहे की दादा, आपण जी भूमिका घेताय ती सर्व व्यापक घ्या. कारण यांनी आज आपल्याला आरक्षण जे दिलं तर हे यांचं म्हणणं आहे या राजकीय पक्षांचं. म्हणजे यांनी काय केलं की सगळे एक झाले, विरोधी पक्ष असू द्या ना सत्ताधारी असू द्या, यांनी सगळे एक होऊन आपल्या मागे SIT लावली. SIT म्हणजे सीट, यांची सीट आपल्याला धोक्यात आणायची. यांनी आपल्या मागे SIT लावली म्हणजे यांनी लाखो करोडोचे घोटाळे करायचे आणि हे यांच्या फायद्यासाठी कुठून सीट भेटल म्हणून हे आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतायत. आणि आज मनोज दादा, तुमच्यासारखं एक खंबीर नेतृत्व आपल्याला मिळालेलं आहे आणि तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही जो निर्णय घेताय तो सर्वसमावेशक घ्या. आज प्रत्येक मराठा समाज बांधव असू द्या किंवा इतर जाती धर्माचा समाज बांधव असू द्या, त्यांचं म्हणणं आहे की मनोज जरांगे पाटलासारखं नेतृत्व हे प्रत्येक जाती धर्माला मिळालं पाहिजे होतं, सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे होता. आज दलित समाजाचे नेते असतील, मुस्लिम समाजाचे असतील, सर्वांना एक अपेक्षा आहे की मनोज जरांगे पाटील एक योग्य भूमिका घेतील. निस्वार्थपणे सर्व जाती धर्माचे बांधव हे आपल्या पाठीशी उभे राहत आहे. तर मनोज दादा, आपण एक ठोस भूमिका घ्या आणि यांना, जसं यांनी आपल्याला कुठल्याही जातीला धक्का न लावता आपल्याला आरक्षण दिलं, तर यांना धक्का न लागता असं काहीतरी एक वेगळा धक्का तंत्र, म्हणजे यांना आहे ना धक्का देऊन बाजूला काढता येईल का असं काहीतरी भूमिका घ्या. यांनी सगळ्यांनी सत्ता उपभोगलेली आहे, असं सत्ता उपभोगायचं कुणीच राहिलेलं नाहीये. सगळे जेवढे पक्ष आहे आज हे यांच्या स्वार्थासाठी, म्हणजे स्वतःच्या यांना गद्दारी करून हे आज इलेक्शनच्या सामोरे जात आहे. यांचं राजकारण बघत आहे आणि पुन्हा आपल्याला जी सर्व समाज बांधवांना, गोरगरिबांना एक असं वाटतंय की हे यांचा पुन्हा फायदा झाला, इलेक्शन झालं लोकसभेचं आणि विधानसभेचं, हे पुन्हा एक होणार, हे आता सध्या आपल्याला दाखवत आहे. म्हणजे
हे चाललं काय, ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चाललं काय आहे आज आपण बघू शकतोय. म्हणजे जे इमानदार असतात त्यांना हे गुंतवण्याचा प्रयत्न करतात. आज आपलं सामाजिक आंदोलन आहे, आपले बॅनर काढले जात आहे, निर्दोष तरुणांवर गुन्हे नोंदवले जात आहे. जर मराठा आरक्षणाची बाजू जर घेतली तर हे सर्व आपल्याला म्हणजे दाबण्याचा प्रयत्न करत आहे. सत्ताधारी यांच्याकडे सत्ता आहे. मनोज दादा आपलं सरकार आणा, यांना सगळ्यांना जे आपली मजा घेत आहे हे सर्व जे एक झाले आहे यांना पहिले आपल्याला जेलमध्ये घालायचंय. कारण यांनी काय केलेलं आहे, यांच्या स्वार्थापायी हे आपलं राजकारण चालू आहे. 30-40 वर्षा अगोदर जर हे झालं असतं आज आपले लाखो पोरं हे नोकऱ्यामध्ये गेले असते. आज 30 मार्च पर्यंत ही भरती प्रक्रिया आहे. एसीबीसी भरता येत नाही. या नगरच्या दौऱ्यावर असताना त्यांनी देखील अशाच आशयाचं वक्तव्य केलेलं आहे. काय वाटतं तुम्हाला, आता तुम्ही इतक्या ठामपणे सांगत आहात की आपल्याला एकत्र यायचं आहे, आपल्याला या निवडणुकीतून आपली ताकद दाखवून द्यायची आहे, किंवा आपण मराठे काय करू शकतात हे जरांगे पाटील त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून सांगत आहे. काय वाटतं तुम्हाला, ही ताकद खरंच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आहे किंवा काही परिणाम आंदोलनाचा याच्यावरती होतोय, नाही होतं? जेव्हा निवडणुका लागतात सर त्यावेळेला काय होतं, अगोदर राम मंदिरचा मुद्दा राहायचा, म्हणजे हिंदू मुस्लिम वाद लावायचा, किंवा हे जे भांडणं लावले जात होते मराठा दलित, मराठा ओबीसी आणि हिंदू मुस्लिम, हे जे वाद लावले जात होते आज असा तसा मुद्दा राहिलेला नाही. पण आता काही ओबीसी नेते म्हणा किंवा इतर जे नेते सोडलेले आहे, म्हणजे त्यांना व्हिलनच्या स्वरूपात दाखवण्यात आलेलं आहे. आणि त्यांना सांगितलेलं आहे जर तुम्हाला तुमचं राजकीय जर पोळी भाजायची असेल तर तुम्ही ह्या विशिष्ट जातीच्या विरोधात बोला. तर सगळ्यांना काय झालेलं आहे, आमच्या मराठ्यांचा, आमचा गरजवंत मराठ्यांचा लढा हा शांततेचा आहे. म्हणजे आणि त्यांना माहिती आहे की मराठी हे शांततेचाच लढा लढणार. पण त्यांना उचकवण्याचं काम हे काही नेते हे यांना जे सांगितलेलं आहे की जर तुम्ही ह्या जातीच्या विरोधात बोलले नाही, मराठ्यांच्या विरोधात, तर तुम्हाला आम्ही प्रचार बी करणार नाही आणि तुम्हाला तिकीटही देणार नाही. त्यामुळं हे काही नेते हे मार्केटमध्ये सोडलेले आहे. पण मी सर्व ओबीसी बांधव असतील, बंजारा बांधव असतील, दलित असतील, मुस्लिम असतील, सर्व जाती धर्माच्या 18 पगड जातीच्या बांधवांना एक विनंती करू इच्छितो की कुणीही यांच्या भूलथापांना बळी पडू नका. योग्य वेळ आलेली आहे. जर आता हे तुमच्या हातात अगोदरचे शस्त्र असे होते की तुमच्याकडे ढाल तलवारी असल्या किंवा म्हणजे आम्हाला गरज नव्हती म्हणून मराठा समाजाने मोठ्या भावाची भूमिका बजावलेली आहे. आणि आज आमच्यावर वेळ जी आलेली आहे तरी तुम्ही सर्व आमच्या पाठीशी उभे आहे आणि तशाच पद्धतीनं तुम्ही आमच्या पाठीशी उभं राहा. आणि मी विदर्भातले जे मराठे असतील, पश्चिम महाराष्ट्रातले मराठे असतील, यांना खानदेशातले मराठे असतील, यांना एक विनंती करतो, ते तर आमच्या पाठीशी आहेत, पण तुम्ही जरी ओबीसीत असले तरी तुम्ही ह्या 24च्या मीटिंगला सर्वांनी यायचं आणि दाखवून द्यायचं की ओबीसी समाज कशा पद्धतीने ह्या मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या पाठीशी आहे. आणि सर्वात जास्त जर नोंदी सापडल्या असतील या आंदोलनामुळे, या मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनामुळं, तर त्या विदर्भात आणि खानदेशामध्ये सापडलेल्या आहे. त्या सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो की तुम्ही ती दाखवण्याची आज वेळ आलेली आहे. आज तुम्ही ह्या गरजवंत मराठ्यांना, ह्या मराठवाड्यातल्या मराठ्यांच्या पाठीशी तुम्ही खंबीर उभे राहा. ज्या वेळेला तुमच्यावर वेळ येईल त्यावेळेला हा मराठवाड्यातला मराठा तुमच्या पाठीशी उभा राहील. आणि सर्व जाती धर्माच्या बांधवांना एक सांगतो, आपल्याला गुन्ह्या गोविंदांना नांदायचं आहे. ग्रामीण भागात जातीवाद नाही. मराठा मुस्लिम एक आहे, मराठा दलित एक आहे, मराठा ओबीसी एक आहे, सर्व जाती धर्माचे 18 पगड सगळे एक आहे. पण हे राजकारणी आपल्यामध्ये अन्नात माती कालवण्याचं काम करतील. यांच्या भूलथापांना बळी पडू नका. यांना यांची जागा दाखवा. आज तुमच्याकडे फार मोठं शस्त्र आलेलं आहे. आणि हे जर तुम्ही 1500 रुपयासाठी जर तुम्ही विकलं, 500 रुपये म्हणजे वर्षाला झाले 100 रुपये. 5 वर्षासाठी तुम्ही 500 रुपये घेता, वर्षाला झाले 100 रुपये. महिन्याला जर धरले तुम्ही त्याचं तर 8-9 रुपये, तुम्ही 8-9 रुपयासाठी महिन्याच्या तुम्ही आपलं किमती मतदान विकत आहात. ते 1500ला बळी पडू नका. आपल्या सामाजिक सलोखा राखा. आज उद्या लग्न आपले असले चूलबंद, आपण एकमेकांच्या कार्यक्रमात जातो. आपला भाईचारा असाच ठेवा. यांच्या भूलथापांना बळी पडू नका. आणि गरजवंतांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, सर्वसामान्य लोकांचं सरकार आणण्यासाठी मदत करा. काय वाटतं दादा, उद्या 24 तारखेला
मनोज जरांगे पाटील ही अत्यंत महत्वाची आणि खूप मोठी भूमिका स्पष्ट करणारे, संपूर्ण महाराष्ट्राचं नाही तर देशभराचं लक्ष या बैठकीकडे लागलेलं आहे. आणि निश्चितच ज्या काही पद्धतीच्या गोष्टी समाजामध्ये आहेत किंवा ज्या पद्धतीनं काही गोष्टी बाहेर येतात, जरांगे पाटील आपली राजकीय भूमिका स्पष्ट करतील. तुम्हाला काय वाटतं? आज लाखो फोन हे संपूर्ण महाराष्ट्रातून आणि भारत देशातून येत आहे. आता कसं असतं, जरांगे पाटलांकडे स्वतःकडं मोबाईल नाही, स्वतःकडे 4 चाकी नाही, दुचाकी नाही. ते कुणाची रोज नवीन गाडी आमच्या समाज बांधवांची असते. फोनचंही असं आहे की त्यांना फोनचा मोह नाही, पण प्रत्येक समाज बांधवांचे निरोप आमच्यापर्यंत येत आहे. ते व्हॉट्सॲप मेसेज असतील किंवा फोन कॉलिंगनुसार असतील, तर प्रत्येकाची भावना ही आहे की आजपर्यंत मराठ्यांचा वापर करून घेण्यात आलेला आहे, मराठ्यांना गृहीत धरण्यात आलेलं आहे. तर मराठ्यांना राजकीय आरक्षण नाही मिळालं चालेल, फक्त शिक्षणात आणि नोकरीत आरक्षण द्या. हे आपले जे राजकारणी यांना घरी बसवा, ही सर्वांची अपेक्षा आहे. मनोज जरांगे पाटील यांची पहिल्यापासून भूमिका आहे की आम्हाला राजकारणात येण्याचा गंध नाही. अजूनही म्हणजे 24 तारखेपर्यंत तुम्ही निर्णय घ्या. आम्ही ट्रक भरून, आता जे होळीचा सण आलेला आहे, म्हणजे सर्व जाती धर्म, सर्व कलर तुमच्यावर उधळू, तुम्ही अजूनही भूमिका घ्या. पण ते घेत नाहीये. म्हणून मनोज जरांगे पाटलांना सर्व समान बांधवांतर्फे आम्ही त्यांना एक विनंती करतो, मनोज जरांगे पाटलांना, की तुम्ही एक अशी भूमिका घ्या ज्यामुळं आज यांचा जो गैरसमज, आज त्यांचं फक्त एवढं म्हणणं आहे, मनोज जरांगे पाटील तुम्ही आदेश द्या, आम्ही 1 शिक्का मतदान करू. आणि ते सर्व जाती धर्माचे बांधव म्हणतायत. मराठे तर 100%, जसं जरांगे पाटलांनी सांगितलं, 100% मतदान करणार. आणि ते कुणाला करणार हे तर सांगणार नाही. मनोज जरांगे पाटील यांनी जर सांगितलं की आपल्याला अशा पद्धतीने जायचं आहे, आणि त्याच भूमीकडं सगळ्या भारत देशाचं लक्ष लागून राहिलेले मनोज जरांगे पाटील भूमिका काय घेतात, तर मी तर येणारच आहे, सर्व समाज बांधवांनी यायचं आहे, मी मावळा बनून येत आहे, तुम्ही मावळा बनून या. एक सेनापती आपल्याला खंबीर मिळालेला आहे. आणि सेनापती जर चांगला असला, तो जर लढाईत सक्षम असला, तो जर पुढं असला, तर सैन्य मागे जात असतं. सेनापती जर पळून गेला, गद्दार निघाला, तर सैनिक जे आहेत तर ते पळून जात असते. आपला सेनापती खंबीर आहे, तो कसल्याही पद्धतीत मॅनेज होत नाही. जो आदेश येईल आपल्याला 24 तारखेला आंतरवाली सराटीतून, सगळ्यांनी फॉलो करायचा आहे. आदेश येणार, निवडणूक लढणार, आघाडी स्थापन करणार, पक्ष ओपन होणार आहे. नाही, आजपर्यंत आम्हाला कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिलं गेलेलं आहे. तर आमचाही सर्व समाज बांधवांची एक अपेक्षा आहे की यांना कोणालाही धक्का न लावता, म्हणजे याला धक्केच मारून बाजूला करायचं आणि असं काहीतरी वेगळं मनोज जरांगे पाटलांनी भूमिका घ्यावं, अशी आमची त्यांना विनंती आहे. कारण हे सगळ्यांना सत्ता भोगली सर. म्हणजे हे आलं की ते म्हणतो मी देतो आरक्षण, ते आलं की ते म्हणतो मी देतो आरक्षण. आणि जेव्हा हे सत्तेत बसतात सर, हे यांचे कामं करून घेतात, यांचे हजारो कोटीचे भ्रष्टाचार नील करून घेतात. आणि समाज हे आपले नोकर आहे सर, हे लोकप्रतिनिधी. म्हणजे आपण यांना आपल्या समाजाचं म्हणजे जे आपण ग्राउंड लेवलला जे असतं यांना आपण नेतृत्व करण्यासाठी पाठवतो. पण हे तिथं गेल्यानंतर माझ्या पोराची, तर हे यांचा फायदा बघतात, समाजाला हे फाट्यावर मारतात. तर आम्हाला सर्वसामान्यांचं, कष्टकऱ्यांचं, म्हणजे आम्हाला प्रस्थापित राजकारण्यांचं नाही, आजी माझी खासदार बिजदार आम्हाला लागत नाही. आमचं सर्वसामान्यांचं सरकार यावं. 48च्या 48 खासदार कसे निवडून येऊ शकते, मी काही राजकीय विश्लेषक नाही, पण मी एक गणित सांगू शकतो की जे तालुक्याला आमच्या सभा झाल्या मनोज जरांगे पाटलाच्या, आज तालुक्याची सभा ही जवळजवळ 1-1 लाखाच्या झाल्या आणि जिल्ह्याच्या 4-4, 5-5 लाखाच्या झाला. एक आमदार जर निवडून यायचा तर 30-40 हजार मतदानला, 30-40 हजार वोटिंगला हा निवडून येत होता 2019ला. पण आता हे 10 पक्ष झालेले, आज 20-25 हजारावर त्याचं ॲव्हरेज आलेलं आहे. जर मनोज जरांगे पाटलांनी ठरवलं तर आपले 50 हजार जरी प्रत्येक तालुक्यात समाज बांधव धरले तर 288 पैकी 288 आमदार हे मराठ्यांचे निवडून येऊ शकतात. आणि 48 खासदार आहे, त्यातले 8 राखीव आहे, पण 40 जे आहेत तर आमच्या 4-4, 5-5 लाखाच्या सभा झालेल्या आहे. आणि खासदार जे तर 2 लाखाला निवडून येऊ शकतो. मनोज जरांगे पाटलांनी याचा व्यवस्थित अभ्यास जर केला, सर्व समाज बांधवांची जर मागणी पूर्ण केली, तर 48च्या 48 खासदार हे मराठा प्लस इतर सर्व रंग जे सांगितले होळीचे, ते त्या पद्धतीने 48 येऊ शकतात. 48 पैकी 48 खासदार हे मराठ्यांचे
आणि इतर धर्मियांची येऊ शकतात आणि 288 आणि आरक्षण काय हो, आरक्षण चला आम्ही 30-40 वर्ष सोसलेलं आहे सर, अजून वर्षभर सोसू आम्ही जोपर्यंत विधानसभेचा निकाल लागत नाही. पण दुसऱ्या दिवशी मनोज जरांगे पाटलांनी सांगायचं की सगळ्यांनी इथं सह्या करा, आरक्षणच भेटलं. समजा 48 जर खासदार, अहो एक खासदार म्हणजे एमआयएमचा एक खासदार जर संसदेत धिंगाणा घालू शकतो, ओबीसी आज ओबीसी तिथं नेतृत्व करताय, जेरीस आणू शकतो आपल्या, त्यांचेही प्रश्न ज्वलंत आहे. सर्व ते जे इतर राज्यातले जे मराठा बांधव आहे त्यांचं म्हणणं आहे मनोज जरांगे पाटलांना, तुम्ही जे आंदोलन उभं केलेलं आहे आमचा तुम्हाला पाठिंबा आहे. आणि येणारी जी आमची सभा आहे 900 एकरमध्ये आणि आता जी 24 तारखेची सभा होतीये, बैठक होतीये, त्या बैठकीला सर्व राज्यातले हे मराठे पण येणार आहेत आणि सर्वांचं लक्ष ह्या भूमिकेकडे आहे. आणि कुणीही आमंत्रणाचा विचार करायचा नाही, इथं रुसवे फुगवे नाही, इथं लहान मोठा नाही, सर्वांनी 24 तारखेला यायचं, मातीत बसायचं, मातीत जेवायचं, जिथं झोपायला भेटेल तिथं झोपायचं, समाजासाठी यायचंय. इथं मनोज जरांगे पाटलाच्या घरचं काम नाही, माझ्या घरचं काम नाही, तुमच्या घरचं काम नाही, सर्वांनी आपल्या मातीसाठी आज लढायचंय, पोटच्या पोरांसाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी. जर तुम्ही आता जर ही जर वेळ हुकवली तर पुन्हा भविष्यात असं आंदोलन होणे नाही. ही शेवटची बैठक आहे आणि मी तुम्हाला सर्वांना या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आवाहन करतो, सर्वांनी यायचंय.